नमस्कार, मी प्रिया काळे आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. शालेय मुलांवरील संस्काराला नुसतीच शाळा कारणीभूत ठरत नाही, तर त्यांना घरातूनही धडे दिले गेले तरच त्यांना भविष्यात एक चांगली व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकते. आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींची जाण त्यांना लहानपणापासूनच मिळावी म्हणून प्रत्येक पालक धडपडत असतात. त्यापैकी काही मी आजच्या पॉडकास्टद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा. आजचा आपला विषय आहे सुट्टीतील मुलांवरील संस्कार. चेन्नईतील एका शाळेनं आपल्या मुलांना दिलेली सुट्टी जगभर व्हायरल होत आहे. याचं कारण इतकंच आहे की त्याची रचना इतकी विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येतं की आपण प्रत्यक्षात कुठे पोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देत आहोत. अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिलाय, जो प्रत्येक पालकानं वाचला पाहिजे. त्यात असं लिहिलंय की गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी आम्ही आनंदानं स्वीकारली. त्यांना शाळेत येण्यास आवडतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पुढील 2 महिने त्यांचे नैसर्गिक संरक्षक म्हणजेच आपल्या पालकांसमवेत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल. मुलांसोबत किमान 2 वेळा तरी पालकांनी जेवण करावे. त्यांना शेतकऱ्यांचं महत्त्व आणि त्यांच्या मेहनतीबद्दल सांगून अन्न वाया न घालवण्याबद्दल सांगा. जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं स्वतः धुवू द्या. अशा कामातून मुलांना मेहनतीची किंमत कळेल. त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. आपल्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या. आपल्या किमान 3 शेजाऱ्यांच्या घरी भेटी देऊ द्या. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ द्या. आजी आजोबांच्या घरी जाऊ द्या. त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचं प्रेम आणि भावनिक आधार नातवंडांसाठी खूप महत्वाचा आहे. त्यांचा एकत्र फोटो काढा. त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत घेता हे त्यांना समजेल. कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ चुकवू नका. किचन गार्डन तयार करण्यासाठी मुलांना प्रेरित करा. आपल्या मुलांच्या विकासासाठी झाडे आणि वनस्पतींबद्दल जाणून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. मुलांना आपल्या बालपणाविषयी आणि कौटुंबिक इतिहासाबद्दल सांगा. तुमच्या मुलांना बाहेर जाऊन मातीत खेळू द्या. त्यांना दुखापत होऊ द्या. त्यांचे कपडे मळू द्या. अधूनमधून पडणं, वेदना सहन करणं हा त्यांच्यासाठी एक उत्तम धडा आहे. सोफा कुशनसारखं आरामदायी जीवन तुमच्या मुलांना नक्की आळशी बनवेल. त्यांना मांजर, पक्षी, कुत्रा, मासे असे कोणतेही पाळीव प्राणी बाळगू द्या. त्यांना काही लोकगीतांची ओळख करून द्या. मुलांसाठी रंगबिरंगी चित्रांची पुस्तकं विकत घेऊन द्या. मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पासून दूर ठेवा. त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम केक, चिप्स, कोल्ड ड्रिंक, बेकरी उत्पादने जसं की पफ आणि तळलेले पदार्थ देणं टाळा. तुमच्या मुलांच्या डोळ्यात पहा. तुम्हाला अशी अद्भुत भेट दिल्याबद्दल त्या देवाचे आभार माना. आत्तापासून येत्या काही वर्षात ते नवीन उंचीवर असतील. पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणं महत्वाचं आहे. तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. आणि जर तुमचे डोळे पाणावले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुलं खरोखरच या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या, ज्यांना आपण मोठे झालो. परंतु आज आपली मुलं या सर्व गोष्टींपासून दुरावली आहेत. हा गृहपाठ आपण नक्की कराल अशी आशा व्यक्त करते. आपल्याला जर या सूचना आवडल्या असल्यास आपण त्या जरूर शेअर करा. भेटूयात पुढच्या वेळी एका नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.